हाय हॅलो नमस्कार. आज आपण बनवणार आहे तवा पिठलं. तर बघा काय करायचं आहे, लोखंडाचा तवा घ्यायचा आहे, त्याच्यावर आपल्याला तेल तापत ठेवायचे. मग त्याच्या तेलामध्ये आपल्याला मोहरी टाकायची, 1 चमचा जिरे टाकायचे, आपल्याला कढीपत्ता टाकायचा आहे. छान ते तडतडला का कढीपत्ता का त्याच्यामध्ये आपल्याला लसूण आणि हिरवी मिरचीचं वाटण टाकायचं आहे. थोडीशी कोथिंबीर पण त्याच्यात टाकायची वाटताना आणि ते चांगलं परतून घ्यायचे. मग बारीक चिरलेला कांदा टाकायचा आपल्याला त्याच्यामध्ये, तोही ब्राऊन होस तर चांगला आपल्याला परतून घ्यायचा आहे तो. बघा असं मस्त छानपैकी परतून झाला आहे आपला कांदा. मग आता आपण काय करायचे, ते थोडीशी हळद घालायची. बेसन पीठ आपल्याला आधीच पाण्यात ढवळून त्याच्यात टाकायचे, कारण की गाठी होऊ नये म्हणून. आणि मस्त आपल्याला एकजीव करून घ्यायचे ते. मग थोडीशी कोथिंबीर घालायची त्याच्यावरून, परत एकजीव करून घ्यायचे. मग आपल्याला एका गॅसवर एका चमच्यामध्ये आपल्याला तेल कडकडीत घ्यायचं आणि त्याच्यात मिरची पावडर टाकून आपल्याला तडका द्यायचा. इतकी छान लागतं बेसन भाकरी संग किंवा चपातीबरोबर किंवा भाताबरोबर, खूप छान लागते. परत वरून थोडीशी कोथिंबीर घालायची आपल्याला हिरवी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नक्की करून बघा, खूप छान लागते. कमेंटमध्ये मला नक्की सांगा तवा बेसन